नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहा, या योजनेतील निराधार बांधवांपैकी मग माझ्या विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा माझे दिव्यांग बांधव असतील, या सर्वांसाठी अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हाच निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबतच मे हप्ता वाटप संदर्भात सुद्धा माहिती असणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे, स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. सुरुवात करूया व्हिडिओला. चला मग, सुरुवात करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, असेच महत्त्वपूर्ण निर्णय शासनाकडे घेतले जाणारे या योजनेसंदर्भातले तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील. तर स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत पुन्हा एक नवीन GR म्हणजे शासन निर्णय आलेला आहे आणि शासन निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. नवीन निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय नक्कीच लाभार्थ्यांसाठी आनंदाचा असणार आहे. नेमकं शासन निर्णयामध्ये काय माहिती आहे, काय निर्णय झालेला आहे, तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. राज्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात. सदर योजनेमध्ये वृद्ध, विधवा, निराधार पुरुष, महिला, निराधार आजाराने ग्रस्त व्यक्ती, त्याचबरोबर 18 वर्षाखालील अनाथ मुले, मुली इत्यादी प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश होतो. सदर योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये इतके अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. आता यामध्ये दिव्यांग व्यक्तींना 2,500 रुपयाचा या ठिकाणी उल्लेख केलेला नाही, तरी पण पहा, दिव्यांग बांधवांना दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयाचं अनुदान या योजनेमध्ये दिलं जात आहे मागच्या काही महिन्यांपासून. आणि उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयात विशेष योजनेतील लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात हयात प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्यांचे बंद केलेल्या अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात यावे अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तर अतिशय मोठी अपडेट आहे. पहा, या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, चालू आर्थिक वर्षामध्ये हयात प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्यांचं जर अनुदान बंद झालेलं असेल तर अर्थसहाय्याचे वाटप पूर्वीप्रमाणे करण्यात यावी अशी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि याच तरतुदीसाठी तुम्हाला हयात प्रमाणपत्र सादर करायचं आहे. आता याच हयात प्रमाणपत्र संदर्भात अतिशय मोठा निर्णय, आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहा, आता तुम्हाला दारोदार हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी फिरायची गरज पडणार नाही, कारण हयात प्रमाणपत्र आता तुम्हाला डिजिटल ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. हाच मोठा निर्णय या योजनेसंदर्भात सादर करण्यात आलेला आहे. तर केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे, याकरताच ही ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे. आणि त्यासाठी पहा, केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे, याकरता बेनिफिशरी सत्यापन ॲप ही ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे. त्याच अनुषंगाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना BSA म्हणजेच बेनिफिशरी सत्यापन ॲप प्रणालीद्वारे सहजरित्या लाभ घेणे शक्य होत आहे. त्याचबरोबर त्याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सुद्धा बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीचा वापर करून हयात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने आता सादर करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता मिळालेली आहे. पहा, पूर्वीप्रमाणे तुम्हाला अगोदर या हयात प्रमाणपत्रासाठी ज्या काही अडचणी येत होत्या त्या आता येणार नाहीत, कारण आता तुम्हाला हयात प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने सादर करावायचं आहे. मोठी आनंदाची बातमी ही आहे. त्याबरोबर या ठिकाणी पहा, विशेष योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वतः मोबाईलमधून हे किंवा नातेवाईकांमार्फत गाव पातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायतमधील संगणक परिचारिका कर्मचारी यांच्यामार्फत सुद्धा किंवा सेतू किंवा सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा इत्यादी केंद्रामार्फत या ॲपचा उपयोग करून प्रणालीद्वारे
म्हणजेच या डिजिटल प्रणालीद्वारे डिजिटल प्रमाणपत्र ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर करता येईल. सदर सेवा ही लाभार्थ्यांना वापरण्यास निःशुल्क असणार आहे. पहा, कोणत्याही पद्धतीचं शुल्क तुमच्याकडून आकारलं जाणार नाही. तथापि लाभार्थ्यांसाठी सदर सेवा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व नागरी सेवा केंद्र या माध्यमातून घेतल्यास त्याबाबतचे किमान 50 रुपये इतके शुल्क लाभार्थ्यास देय राहील आहे. म्हणजे तुम्ही इत्यादी वरच्या ठिकाणाहून जर आपले सेवा केंद्र किंवा इतर ठिकाणाहून तुम्ही जर हे हयात प्रमाणपत्र सादर करण्यास गेला तर फक्त आणि फक्त 50 रुपयापर्यंत तुमच्याकडून रक्कम घेतली जाणार आहे, शुल्क घेतले जाणार आहे. परंतु जर तुम्ही ऑनलाईन स्वतः हे केलं तर तुमच्याकडून पहा 1 रुपयाही त्या ठिकाणी घेतला जाणार नाही. विशेष योजनेतील लाभार्थ्यांना या बेनिफिशरी सत्यापन ॲप प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरता कार्यपद्धती तयार केलेली असून याबाबत खालीलप्रमाणे सूचना देखील निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तर कशा पद्धतीने तुम्हाला हे म्हणजेच ऑनलाईन हयात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करायचं आहे त्या संदर्भात सुद्धा स्पष्टपणे सूचना या शासन निर्णयामध्येच तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. या पेजचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. हा शासन निर्णयसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. लाभार्थ्यांनी स्वतः कशा पद्धतीने कार्य करायचं आहे या संदर्भात इथं माहिती देण्यात आलेली आहे. हयात प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भात तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागणार आहे त्या संदर्भात इथं स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रथमतः लाभार्थ्यांनी वापरकर्त्यांनी मोबाईलद्वारे गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे. बेनिफिशरी सत्यापन ॲप आहे. तसेच आधार फेस RD हे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर त्यानंतर बेनिफिशरी सत्यापन ॲपमध्ये लाभार्थ्यांनी वापरकर्त्यांनी भाषा निवडून प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन येथे क्लिक करून आधार क्रमांक व मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करायची आहे. वापरकर्त्यांनी नोंदणी केल्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशन प्रत्यक्ष लाभार्थ्याचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर इत्यादी नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे. तदनंतर लाभार्थी या ज्या योजनेचा लाभ घेत आहे त्या योजनेचे नाव तिथं तुम्हाला निवडायचं आहे. ही सर्व प्रोसेस करायची आहे ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी. जर तुम्हाला हे जमत नसेल तर सरळ तुम्ही वरच्या त्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र ज्या इथं गोष्टींचा उल्लेख आहे, ज्या बाबींचा उल्लेख आहे किंवा पहा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला हे करता येणार आहे. स्वतः जमत नसेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकता. 50 रुपये एवढं शुल्क तुमच्याकडून आकारलं जाणार आहे. डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी हा एक मोठा निर्णय नक्कीच असणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला. पहा, दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, आजारी व्यक्ती असतील, या व्यक्तींना या सर्वांना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दरवर्षी हेलपाटे घालावे लागतात, प्रोसेस पूर्ण करावी लागते. कागदपत्र त्या ठिकाणी कागदपत्रासंदर्भात त्यांना मोठ्या समस्या येतात. तर अशा पद्धतीने आजचा निर्णय घेण्यात आलेला आहे. डिजिटल हयात प्रमाणपत्र म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तुम्हाला ऑनलाईन सादर करता येणार आहे. नक्कीच यामुळे तुमचे जे अतिरिक्त कष्ट आहेत, तुम्हाला जो होणारा त्रास आहे तो कुठेतरी थांबण्यास मदत झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. आता हे झालं डिजिटल हयात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासंदर्भातली माहिती. राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा निर्णय. आता आपल्या मे हप्त्यासंदर्भातली माहिती पहा. मे हप्ता वितरणाची प्रोसेस आणखीन सुरू झालेली नाही. पोर्टलवर तारीख येणं अपेक्षित आहे, पण तारीख आणखीन आलेली नाही. अपेक्षित आहे 10 तारखेपर्यंत ही प्रोसेस सुरू होईल. पाहू आज उद्यापर्यंत पैसे येतात का.